एकेकाचे सख्य मित्र आगामी लोकसभा निवडणुकीत एकमेकांसमोर उभे ठाकण्याची शक्यता आहे। कोल्हापूरच्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी मैदानात उतरण्याची शक्यता आहे, तर याच मतदारसंघातून महायुतीकडून माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना उमेदवारी त्यांनी मागितली आहे। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आपण महाविकास आघाडीकडे बारामती लोकसभेचं तिकीट मागणार असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी इंदापूरमध्ये सांगितलं आणि यासाठीच इंदापूरमध्ये ववियातील सर्व घटकांशी चर्चा करण्यासाठी आल्याचं त्या म्हणाल्या। सुप्रिया सुळे बारामतीमधून 3 वेळा खासदार म्हणून निवडून आल्या। लोकसभेसाठी 2 जागा आरपीआयला देण्याची मागणी आरपीआय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे। स्वतः रामदास आठवले शिर्डीतून लढण्यास इच्छुक आहेत आणि सोबत सोलापूर किंवा विदर्भातली 1 जागा द्यावी अशी त्यांची मागणी आहे। सोलापूरमध्ये भाजपच्या एकाच दिवशी एकाच मतदारसंघामध्ये 2 मोठ्या जाहीर सभा होणार आहेत। अक्कलकोट अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। विधानसभा मतदारसंघातील रेनगरमध्ये पंतप्रधान मोदींची जाहीर सभा, तर त्याच दिवशी संध्याकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची अक्कलकोट शहरात जाहीर सभा होणार आहे। दोन्ही सभास्थळांचं अंतर जवळपास 30 किलोमीटर असल्यानं कार्यकर्त्यांची चांगलीच कसरत होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केलाय। जळगाव जिल्हा सत्र न्यायालयामध्ये 1 रुपयाचा फौजदारी दावा महाजनांविरोधात दाखल करण्यात आलाय। खडसेंना नोटीस आल्यानंतर हृदयविकाराचा त्रास झाल्याचा आरोप महाजनांनी केला होता आणि त्याविरोधात खडसेंनी हा दावा केला। राज्यात तरुण पिढीत निर्माण झालेला उत्तम प्रशासक आणि कुशल संघटकांमध्ये जयंत पाटलांची उंची ही महत्त्वाची असल्याचं शरद पवार म्हणाले। सांगली शहरातल्या स्टेशन चौक परिसरात उभारलेल्या स्वर्गीय राजाराम बापू पाटील पूर्णाकृती पुतळ्याचं उद्घाटन पवारांच्या हस्ते झालं आणि त्यावेळी त्यांनी जयंत पाटील यांचं तोंड भरून कौतुक केलं।